निसर्गातील बदलांमुळे तळ कोकणात हंगामापूर्वीच हापूस आंब्याला मोहर येऊन फळधारणा झाली आहे. सागरी किनारी भागात मालवणमधील कुंभारमाड गावातील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांच्या हापूस आंब्याच्या झाडाला ऑगस्ट महिन्यातच मोहर आला. ऐन पावसाळ्यात आलेला हा मोहर फोंडेकर यांनी झाडाला आच्छादन करून तर काही झाडांना फवारणी करून टिकवून ठेवला. त्यामुळे सध्या झाडाला फळधारणा झाली असून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हापूस आंब्याची पेटी बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे. आज मी हा प्रयोग 8 वर्षे सातत्याने करतो आहे, पण त्याच्यातील मी माझ्या परिश्रमाने 3 वर्ष सलग हा प्रयोग करून आणि तो यशस्वी करून सलग 3 वर्षे आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये पाठवण्याचा मान मला मिळाला. त्या अनुषंगाने मला बरेच पुरस्कार मिळाले, शासनाचे म्हणा, केंद्र शासनाचे, आणि मला दिल्लीत डॉक्टरेटसुद्धा प्रदान करण्यात आली. तर हा विषय असा आहे की समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे आणि काही सुकटीची खते वगैरे आम्ही हिरवळीची खते घातल्यामुळे हा जुलै आणि ऑगस्टमध्ये हा मोहर येतो आणि मग त्या टिकवण्यासाठी त्याला बरीच कसरत करावी लागते. मग त्याच्यासाठी मेरियम, त्याच्या M45, ॲप्रिकॉट 260 अशी औषधे वापरून, त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार कलकी औषध वापरून आम्ही तो मोहर टिकवतो आणि त्याचं टॉनिक्स वगैरे मारून त्याचं फळात व्यवस्थित रूपांतर करतो. ह्या कालावधीला एक 3.5-3.5 महिने लागतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.